हॅलो एव्हरीवन. तर आपण सॉलिड स्टेट या प्रकरणामध्ये मागच्या वेळेला पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिंपल क्यूबिक सेल हे पाहिलेलं आहे. तर आज आपण पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन BCC टाइप ऑफ मेटल क्रिस्टल. तर बॉडी सेंटर्ड क्यूबिक टाइपचं मेटल क्रिस्टल जर असेल तर त्याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी कशी असते याचा आज आपण अभ्यास करणार आहे. तर मी इथं BCC चा एक युनिट सेल दाखवलाय, सिंगल युनिट सेल. आपला नेहमीप्रमाणे क्यूब आहे. या क्यूबच्या प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल आहे. प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल आहे. आता प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल जो आहे तो त्या सिंगल म्हणजे एका युनिट सेलला फक्त एक अष्टमांश कॉन्ट्रीब्यूट आहे. म्हणजे या एका सेलला इथला जो कॉर्नरचा पार्टिकल येणार आहे तो फक्त एक अष्टमांश याच्या पुरता आहे आणि राहिलेले 7 अष्टमांश पार्ट इतर साइडचे क्यूबिक सेल असतील, सिंगल युनिट सेल असतील त्याच्याशी तो कॉन्ट्रीब्यूट झाला असेल. तर प्रत्येक कॉर्नरला एक अष्टमांश. याप्रमाणे किती कॉर्नर आहेत? वरचे 4 कॉर्नर आणि खालचे 4 कॉर्नर म्हणजे 8. म्हणजे 8 आणि 8 हे एक पार्टिकल. म्हणजे कॉर्नरचे जे 8 पार्टिकल्स आहेत ते एक अष्टमांश गुणिले 8 म्हणजे एक पार्टिकल किंवा एक स्फियर किंवा एक ऍटम म्हणूया आपण किंवा असतो. त्याच्यानंतर यामध्ये नाव काय आहे? बॉडी सेंटर्ड क्यूबिक. आणि म्हणून याच्यामध्ये या क्यूबचा जो मध्यभाग आहे आतला तर त्याचा सेंटर जिथं आहे तिथं एक पार्टिकल असेल आणि म्हणून याचं नाव आहे बॉडी सेंटर्ड. बॉडीच्या आतमध्ये सेंटरला म्हणून बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल म्हटलंय. तर तो एक पार्टिकल म्हणजे असे किती झाले? 2 पार्टिकल. म्हणजे बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये सिंगल युनिट सेल मध्ये 2 पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट होतात. 2 पार्टिकल. तर आपण हा जो क्यूब बघितलाय तर त्याच्यामध्ये मी या कॉर्नरचा क्यूब पार्टिकल दाखवलाय. हा याला नाव A दिलंय. त्याच्यानंतर या कॉर्नरचा पार्टिकल हा दाखवलाय, त्याच्या सेंटरला तिथे F नाव दिलेलं आहे. आणि या दोन्ही कॉर्नरच्या पार्टिकलला टच मध्ये बॉडी सेंटर्डचा पार्टिकल आहे तो इथं सेंटरला C दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आपण या क्यूबची लांबी, रुंदी आणि उंची की ज्याला आपण काय म्हणतोय? एज लेंथ. तर ही एज लेंथ A असं आपण कन्सिडर करूया. सपोज A इज द एज लेंथ ऑफ द क्यूब. लांबी, रुंदी, उंची समान आहे आणि ती किती आहे? A. त्याच्यानंतर या स्फियर किंवा कुठल्याही स्फियरची रेडियस म्हणजे त्रिज्या, रेडियस ऑफ स्फियर that is equal to r. ही r एवढं डिस्टन्स असेल.
ऑफ स्फियर दॅट इज इक्वल टू r. त्याच्यानंतर आपण पुढे काय बनवणार आहोत? लेट अस कन्सिडर राइट अँगल ट्रायंगल FED. FED हा काटकोन त्रिकोण आहे, याला राइट अँगल ट्रायंगल. लेट अस consider triangle, right angle triangle FED. FED हा राइट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला आहे. इन FED triangle angle FED that is equal to 90 degree. FED म्हणजे E ह्या ठिकाणी होणारा अँगल हा किती आहे? 90 डिग्री एवढा आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला पायथागोरसचा थेरम काय सांगतो बघा. पायथागोरस अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम पायथागोरसचा थेरम काय सांगतो? FD स्क्वेअर इज इक्वल टू कर्ण वर्ग बरोबर FE वर्ग अधिक ED वर्ग. FE आणि ED यांची बेरीज म्हणजेच FD चा स्क्वेअर. FD स्क्वेअर FD हा कर्ण आहे that is equal to FE स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. आता हे FE हे डिस्टन्स आपण किती एज लेंथ किती समजली? A. तसंच हे ED पण किती समजलं? A. म्हणजेच इथं काय येणार? A FE स्क्वेअर म्हणून A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर आणि म्हणून हे काय येतं पुढे वरती लिहितो मी FD स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर. FD स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर. आता दुसरा आपण त्रिकोण कन्सिडर करूया. लेट अस कन्सिडर सेकंड राइट अँगल ट्रायंगल. राइट अँगल ट्रायंगल सेकंड कुठला आहे? AFD. AF किंवा ADF म्हणायचं त्याला. ट्रायंगल AFD. AFD हा राइट अँगल ट्रायंगल आपण विचारात घेतला. इन राइट अँगल ट्रायंगल AFD अँगल AFD is equal to also 90 degree. AF आणि D याच्यामध्ये पण हा काटकोन झाला बघा. हा इथे जो अँगल झाला तो 90 डिग्री असेल म्हणून अँगल AFD that is equal to 90 डिग्री. मग इथं काय करायचं? आता हा जो AFD ट्रायंगल आहे तर याच्यामध्ये AF हा कर्ण आहे आणि FD आणि AF हे पाया आणि बाजू आहे. तर AF स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. आता हे AF हे डिस्टन्स किंवा AD हे डिस्टन्स किंवा FD हे डिस्टन्स हे सुद्धा आहे AD स्क्वेअर दॅट इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस AF स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. तर आपण मगाशी FD स्क्वेअर इज इक्वल टू काय काढलेला आहे? 2A स्क्वेअर. AD स्क्वेअर A टू D हे डिस्टन्स ही उंची आहे
या क्यूबची, ही किती आहे AD स्क्वेअर, ही A आहे, AD स्क्वेअर म्हणून A चा स्क्वेअर A स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर, ED स्क्वेअर, इथं आपण ADF अँगल घ्यायचा, सॉरी ADF, ट्रायंगल ADF, that is angle ADF is equal to 90 डिग्री. म्हणून ADF हा राईट अँगल ट्रायंगल घेतलाय, तर त्याच्यामध्ये AD, DF आणि AF. तर आता ADF अँगल 90 डिग्री, म्हणून AF स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस FD स्क्वेअर येणार आहे, FD स्क्वेअर. बरोबर का? आपण ट्रायंगल कोणता कन्सिडर केलाय ADF, AD ही एक बाजू, DF ही एक बाजू आणि AF ही एक बाजू. हा कर्ण होणार आहे, हा पाया आणि ही बाजू. तर अँगल ADF हा D च्या ठिकाणी 90 डिग्री होणार आहे, इथं हा 90 डिग्री होणार आहे. तर AD, तर AF स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर, बरोबर आहे, प्लस FD स्क्वेअर. आता FD स्क्वेअर हे किती आलंय 2A स्क्वेअर, म्हणून AF स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर आणि 2A स्क्वेअर हे आलं 3A स्क्वेअर. आणि म्हणून पुढच्या स्टेपला काय लिहायचं, AF is equal to root 3A. AF हे डिस्टन्स किती आलं root 3A. त्यानंतरचा पुढचा भाग आहे तो इन BCC युनिट से AF, A पासून F पर्यंत, A पासून F पर्यंत हा A चा एक स्फियर, हा F चा एक स्फियर आणि हा C चा एक स्फियर. आता A स्फियरचा सेंटर पासून C स्फियरच्या सेंटर याला टच केलेला हा हे अंतर एक रेडियस आहे. F च्या स्फियरनं C ला टच केलं, तिथली रेडियस R एवढी आहे. आणि C च्या सेंटर पासून दोन्ही बाजूला इकडे एक R आणि इकडे एक R आहे, म्हणून AF हे डिस्टन्स आपल्याला AF ची किंमत येते 4R, that is equal to root 3A. AF हे डिस्टन्स किती आहे, ही एक रेडियस, ही एक रेडियस, ही एक रेडियस आणि ही एक रेडियस, अशा 4 रेडियस आहेत. म्हणून AF हे डिस्टन्स आपण काय दिले 4R, that is equal to root 3A. म्हणून A is equal to root 3 by 4R. Sorry, A is equal to 4R किंवा रेडियस काढूया आपण. R is equal to root 3 by 4 into A. Radius of sphere, या क्रिस्टल मध्ये रेडियस ऑफ स्फियर R is equal to root 3 by 4 into A हे आपल्याला माहिती असू द्या. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ स्फियर, व्हॉल्यूम ऑफ स्फियर, स्फियर म्हणजे एका स्फियरचा व्हॉल्यूम किती आहे, तर ते 4/3 pi r³. व्हॉल्यूम ऑफ वन स्फियर that is equal to 4/3 pi r³. In BCC unit से there are two spheres
पर युनिट सेल. हेन्स या बीसीसी युनिट सेल मध्ये याच्यामध्ये टोटल 2 स्फिअर होतात. एक बॉडीच्या सेंटरचा, प्रत्येक कॉर्नरला 1 अष्टमांश गुणिले 8 कॉर्नर, त्याचा 1 अष्टमांश गुणिले 8 बरोबर 1, आणि बॉडीचा 1, सेंटरचा 1 अधिक 1 म्हणजे 2 होतं. म्हणून व्हॉल्यूम ऑफ वन स्फिअर दॅट इज 4/3 पाय आर क्यूब. म्हणून 2 स्फिअरचा व्हॉल्यूम काय येणार? 2 into 4/3 into पाय आर क्यूब. म्हणजे काय आहे? 8/3 पाय आर क्यूब. त्यानंतर पुढचा भाग काय येणार आहे बघा, किंवा त्याच्या अगोदर आपण हे पण समजून घ्यायला पाहिजे. वन स्फिअरचा व्हॉल्यूम ऑफ वन स्फिअर दॅट इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. तर r म्हणजे आपल्याला माहिती आहे r ची किंमत, म्हणून हे काय येणार? 4/3 पाय आर क्यूब. r म्हणजे √3 बाय 4 into a याचा क्यूब, म्हणजे हे काय ना 4/3 into पाय into √3 into √3 into √3 divided by 4 into 4 into 4 into a cube. आता आपल्याला 4 एके 4 4 एके 4 तेच पुढे कसं म्हणता येईल? 1 भागिले हे 3 आपण 2 वेळा म्हणताना मग असं √3 into √3 मांडू शकतो, into पाय. परत काय म्हणणार इथं? into √3 into √3 into √3 divided by, आता हे 4 into 4 into a cube. आता हे √3 हे √3 गेलं, कॅन्सल झालं. राहिलेलं काय येणार आहे मग? तर पाय √3 डिवाइडेड बाय पाय √3 डिवाइडेड बाय 4 चौक 16 गुणिले a क्यूब. म्हणजे पायची किंमत 3.40, √3 ची किंमत आहे ती 1.732 divided by 16 into a cube. आता आपल्याला व्हॉल्यूम पॅकिंग इफिशियन्सी काढताना किंवा हे व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल आहे, volume occupied by 2 particles as the unit cell is BCC. BCC unit cell असल्यामुळे याच्यामध्ये 2 पार्टिकल्स आहेत आणि म्हणून व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 2 पार्टिकल्स म्हणजे 2 into pi into √3 divided by 16 into a cube. बे 16 म्हणजे हे काय ना pi √3 divided by 8 into a cube.
टाईपच्या युनिट सेल मध्ये दोन पार्टिकल ऑक्युपाय केलेली जागा पाय रूट 3/8 इंटू AQ. तर आपल्याला मग पॅकिंग एफिशिएन्सी काढताना पॅकिंग एफिशिएन्सी that is equal to volume occupied by two particles in BCC unit cell divided by total volume of BCC unit cell into 100. कारण का एफिशिएन्सी 100% मध्ये काढायची. मग आता काय होणार आहे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय टू पार्टिकल्स हे पाय रूट 3 डिवाइडेड बाय 8 इंटू AQ भागिले टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय हे AQ येणार. या बीसीसी टाइपच्या युनिट सेलची लांबी रुंदी आणि उंची ही ए म्हणून AQ. तर हे AQ ला AQ कॅन्सल झालं. मग राहिलं काय दॅट इज पाय रूट 3 डिवाइडेड बाय 8. तर मग पायची किंमत आपल्याला माहिती आहे पाय म्हणजे 3.40 इंटू 1 रूट 3 ची किंमत लॉग टेबल मध्ये बघितली तर 1.732 डिवाइडेड बाय 8. हे जे सोडवून येतं हे जवळपास किंवा इंटू 100 करायचं आहे. इंटू 100 कारण का पॅकिंग एफिशिएन्सी आपण 100% मध्ये काढतो म्हणून हे येतं. हे सर्व जर सोडवून बघितलं तर 68% येतं. म्हणजे एक बीसीसी टाइपचा युनिट सेल असेल तर त्याच्यामध्ये 68% एवढी जागा इट इज दी स्पेस ऑक्युपाइड बाय दी पार्टिकल्स atoms or spheres in the BCC type of unit cell. And 100 minus 68 that is equal to 32%. That is the space remains empty or vacant space, or it is the space present in the BCC type of unit cell due to its voids किंवा त्याला काय म्हणतो आपण डिप्रेशन्स म्हणतो किंवा त्याला रिकामी जागा. बीसीसी टाइपचं क्रिस्टल स्ट्रक्चर असेल तर अशा क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये एखादा मेटल क्रिस्टल क्रिस्टलाइज होत असेल तर 100% मधली 68% जागा ही फक्त त्या क्रिस्टलच्या जे ॲटम्स आहेत त्यांनी व्यापलेली असेल आणि राहिलेली 32% एवढी जागा ही एम्प्टी असेल. म्हणजे सिंपल क्यूबिक मध्ये साधारणपणे 52% एवढी जागा आपण 52 किंवा 53 च्या आसपास आहे. 52-53% च्या आसपास space occupied by the atoms in the simple cubic unit cell, and about 47 to 48% of the space it is the space remains empty due to voids or depressions or किंवा ही मोकळी जागा आहे त्या सिंपल क्यूबिक सेल मध्ये. सिंपल क्यूबिक पेक्षा याच्यामध्ये ॲटमनी ऑक्युपाय केलेली जागा स्फिअरनी किंवा पार्टिकल्सनी ऑक्युपाय केलेली जागा जास्त आहे आणि म्हणून सिंपल क्यूबिक सेल पेक्षा बीसीसी टाइपच्या युनिट सेल मधले क्रिस्टल्स ही हार्ड असतात. तर यानंतर आपल्याला पुढचा भाग आहे तो पॅकिंग एफिशिएन्सी. पॅकिंग एफिशिएन्सी इन FCC टाइप ऑफ क्रिस्टल स्ट्रक्चर. एखादा क्रिस्टल एखादा एलिमेंट फेस सेंटर्ड क्यूबिक टाइपचं क्रिस्टल स्ट्रक्चर जर प्राप्त करत असेल
तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीची अरेंजमेंट असेल, तर आपण नेहमीप्रमाणे क्यूब काढतोय. हा क्यूब आपण आता इथं आपण एज लेंथ म्हणजे त्याच्या कडा ज्या आहेत त्याची लांबी, रुंदी, उंची, ही लांबी किंवा ही रुंदी किंवा ही उंची ही ए एवढी समजली. त्याच्यानंतर आपण इथला सेंटर घेऊ. इथं एक पार्टिकल आहे असं समजा ए. थोडंसं आपण हा मोठा दाखवूया. ए. त्याच्यानंतर हे ए दाखवायचा पार्टिकल. इथं बी समजूया. इथं सी. सी चा पार्टिकल कसा असेल बघा. हे सी आणि हे डी असेल. आता याच्यामध्ये प्रत्येक कॉर्नरला एक एक पार्टिकल आहे. प्रत्येक कॉर्नरला आहे. फक्त आपण ए आणि सी च्या ठिकाणचे दाखवले आपल्याला रिलेशन समजून घेण्यासाठी. आता या फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये या क्यूबला 6 बाजू आहेत. वरची, खालची, अलीकडची, पलीकडची, डाव्या बाजूची, उजव्या बाजूची अशा 6 बाजू आहेत. तर त्या फेसच्या सेंटरला पण एक एक पार्टिकल आहे. तर तो सेंटरचा पार्टिकल आपण एकाचा इथे दाखवूया. तर आता आपण याचा सेंटर इथे दाखवू. त्यानंतर हे आपण जोडून घेऊ. तर एफसीसी टाइपच्या युनिट सेल मध्ये प्रत्येक कॉर्नरचा पार्टिकल एका युनिट सेल पुरता फक्त एक अष्टमांश कॉन्ट्रीब्यूट आहे. असे किती कॉर्नर्स आहेत? 8 कॉर्नर्स आहेत. म्हणून 8 कॉर्नरचे एक अष्टमांश प्रमाणे किती पार्टिकल्स होतात? 1. त्याच्यानंतर या क्यूबला फेस किती आहे? तर 6. एका फेसला अर्धा कॉन्ट्रीब्यूट झालेला आहे तो पार्टिकल. अर्धा पार्टिकल एका फेसला, दुसऱ्या फेसला अर्धा, तिसऱ्या, चौथा, पाचवा, 6वा असे अर्धे 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 गुणिले 6 फेसेस म्हणजे हे येतं 3 पार्टिकल. म्हणजे एफसीसी टाइपच्या युनिट सेल मध्ये एका युनिट सेल मागे 4 पार्टिकल, 4 स्फिअर्स किंवा 4 आयटम्स कॉन्ट्रीब्यूट होतात. एखादा मेटल फेस सेंटर्ड क्यूबिक टाइपचं मेटल क्रिस्टल किंवा तशा स्वरूपाचं क्रिस्टल प्राप्त करत असेल तर एका युनिट मागे 4 आयटम, 4 स्फिअर, 4 पार्टिकल कॉन्ट्रीब्यूट झालेले असतील. आता याच्यामध्ये आपण बघूया अकॉर्डिंग टू किंवा अँगल ABC, A, B आणि C. लेट अस कन्सिडर right angled triangle. Right angled triangle ABC. ABC हा right angled triangle. त्याच्यामध्ये angle ABC that is equal to 90 degree. B च्या ठिकाणी हा जो अँगल झालाय तो 90 डिग्री आहे. मग आता पायथागोरस थेरम त्यानुसार
AC square is equal to AB square plus BC square. आता AC square is equal to AB. AB ही लांबी A एवढी आहे, एज लेंथ. BC ही पण लांबी A एवढी आहे. म्हणजे हे A स्क्वेअर प्लस हे A स्क्वेअर. AB स्क्वेअर म्हणून A चा स्क्वेअर केला. BC स्क्वेअर म्हणून A चा पण स्क्वेअर केला. म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर. आता त्याच्यामध्ये परत पुढे काय सांगता येईल बघा. या स्फियर चा इथून इथपर्यंतची रेडियस 1r एवढी आहे. हा मधला जो स्फियर आहे त्याची ह्या सेंटर पासून इकडे हे r एवढं डिस्टन्स आहे. याचं इथून इथं r एवढं डिस्टन्स आहे आणि इथून इकडे हे r एवढं डिस्टन्स आहे. 1 2 3 4 म्हणजे AC स्क्वेअर किंवा हे AC स्क्वेअर इज इक्वल टू 2A स्क्वेअर म्हणजे AC इज इक्वल टू √2 into A. AC is equal to √2A. But AC is equal to 4R. AC हे 3 सर्कल कॉन्ट्रीब्यूट झाले, 3 स्फियर. हा एका स्फियरच्या 2 रेडियस, याची एक रेडियस, याची एक रेडियस. म्हणजे AC च्या रेडियस किती आल्या? AC एवढ्या डिस्टन्सच्या रेडियस 4 आल्या. म्हणून AC इज इक्वल टू तर 4R इज इक्वल टू √2A. आणि म्हणून R इज इक्वल टू √2/4 into A. R ची किंमत म्हणजे रेडियस किती आली? रेडियस कशी काढू शकतो आपण? प्रत्येक स्फियरची रेडियस √2/4 into A. त्यानंतर √2/4 into A. त्यानंतर पुढे काय सांगता येईल? किंवा हे सिंप्लिफाय जर अजून करायचं म्हटलं तर कसं करता येईल? हे सिंप्लिफाय R इज इक्वल टू √2 divided by 2 into 2 into A. आता इथं √2 हे दोन काय करतो? √2 into √2 लिहितो into 2 into A. म्हणजे आणखी सिंप्लिफाय काय होईल? हे √2 ला √2 कॅन्सल होईल. म्हणजे R ची किंमत काय येणार? A/2 √2. R ची किंमत आपण कशी करणार? रेडियस एज लेंथ A डिवाइडेड बाय 2 √2. 2 गुणिले √2. तर हे रेडियस काढण्याचं फॉर्म्युला आहे. आता व्हॉल्यूम ऑफ वन स्फियर, volume of one sphere, that is equal to 4/3 pi r3. एका स्फियरचा व्हॉल्यूम कुठल्याही जे सिंपल असो, बॉडी सेंटर्ड असो किंवा फेस सेंटर्ड असो, त्याचा एका स्फियरचा व्हॉल्यूम या फॉर्म्युलावरून करतात 4/3 pi r3. आता r ची किंमत आपल्याला आलेली आहे 4/3 into pi into r. r ची किंमत काय आली? A/2 √2 into ब्रॅकेटचा क्यूब. आता हे कसं लिहायचं परत? 4/3 into pi into A/2 √2 into A/2 √2 into A/2 √2. आता हेच आपल्याला परत आणखी वेगळ्या पद्धतीने लिहिता येईल. कसं लिहिता येईल तर ते हे 4
बे एक बे, बे दोन्ही 4, परत हे बे एक बे, हे बे एक बे, म्हणजे राहिलं काय, राहिलेलं फक्त म्हणून देतोय व्हॉल्यूम ऑफ वन स्फिअर आपण काढतोय पाय a cube divided by 3 root 2 into root 2 2 into 2 4 3 into 4 into root 2. तर वरचं 4 आपण पाय a cube divided by 12 4/3 असं घालवता येणार 4 हे आपण आहे तसंच ठेवूया 2 रूट 2 4/3 पाय त्याच्यानंतर पुढे काय आलं एक पाय a क्यूब 4/3 पाय a क्यूब राहिला आपल्याला 4/3 पाय a क्यूब इनटू आता हे a क्यूब म्हणजेच आपण व्हॉल्यूम ऑफ 4/3 पाय r क्यूब 4/3 पाय r क्यूब व्हॉल्यूम ऑफ वन स्फियर that is equal to pi 4/3 पाय r क्यूब r ची किंमत आपल्याला आलेली आहे r ची किंमत आपण किती काढलेली आहे मगाशी a divided by 2 root 2 मग आता हे 4/3 into pi r क्यूब r म्हणजे a by 2 root 2 याचा काय आला क्यूब तर आपण परत रिपीट करतोय 4/3 into pi into a by 2 root 2 into a by 2 root 2 into a by 2 root 2 आता हे बे 4 2 8 म्हणजे हे आलं 4/3 गुणिले पाय गुणिले a क्यूब डिवाइडेड बाय बे 4 2 8 रूट 2 into रूट 2 1 2 झाला म्हणजे 8 2 16 रूट 2 आता परत 4 1 4 4 1 16 मग पुढे काय येतं 1/3 किंवा पाय बाय 3 a क्यूब डिवाइडेड बाय 3 into 4 रूट 2 तर हे काय आलं पाय a क्यूब डिवाइडेड बाय 12 रूट 2 हे आलं व्हॉल्यूम ऑफ पाय a क्यूब डिवाइडेड बाय 12 रूट 2 त्यानंतर हे आलं व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इन FCC यूनिट से hence volume of 4 particles in FCC that is equal to 4 into pi a cube divided by 12 root 2 4 1 4 4 1 12 म्हणजे टोटली काय आलं पाय a cube divided by 3 root 2
एका सिंगल FCC टाइपच्या युनिट सेल मध्ये एका FCC च्या युनिट क्रिस्टल मध्ये 4 पार्टिकल्स असतात, म्हणून 4 गुणिले एकाचा व्हॉल्यूम 4 गुणिले हे एकाचा व्हॉल्यूम किती येतं पाय a क्यूब डिवाइडेड बाय 3√2. तर त्याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी कशी काढणार आपण आता? packing efficiency is equal to volume occupied by particles in FCC cell divided by total volume of unit cell into 100. तर हे काय आहे मग? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पाय a क्यूब डिवाइडेड बाय 3√2 डिवाइडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल that is equal to a क्यूब into 100. म्हणजे हे a क्यूब ला a क्यूब कॅन्सल झालं, राहिलं काय पाय 3√2 into 100. म्हणजे हे काय येतं पुढं पाय ची किंमत 3.14 into 100 डिवाइडेड बाय 3 into रूट ची 2 ची किंमत येते, रूट 2 ची किंमत इथे काय काढलेलं नाही, परंतु हे मांडतो मी 3√2 3 into √2. √2 चा स्क्वेअर √2 चा बघितला लॉग टेबल मध्ये तर टोटल इथं कॅल्क्युलेशन इथं काही केलेलं नाही माझ्याजवळ, आता लॉग टेबल नाही. तर हे येतं उत्तर कॅल्क्युलेट करून 74%. तर FCC युनिट सेल मध्ये 74% space occupied by atoms or particles and 100 minus 74 that is equal to 26%. That is the space remains empty due to depressions or due to that is the empty space due to depressions. तर अशा पद्धतीनं सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये साधारणपणे 52 ते 53% जागा एवढी पार्टिकल्स न ऑक्युपाय केलेली आहे. सिंपल क्यूबिक टाइपची जर अरेंजमेंट एखादा एलिमेंट प्राप्त करत असेल तर 52 ते 53% दरम्यान म्हणजे 52.5% एवढी स्पेस ॲटम न ऑक्युपाय केलेली असेल. 47 ते 48% दरम्यान ही एम्प्टी स्पेस असेल. बॉडी सेंटर्ड क्यूबिक सेल मध्ये 68% एवढी जागा एका युनिट सेल मागं ही ॲटमनी ऑक्युपाय केलेली असेल आणि 32% जागा एवढी एम्प्टी असेल. आणि फेस सेंटर्ड क्यूबिक मध्ये आणखी आता परत त्याच्यामध्ये वाढ झाली. 74% of the space it is the space occupied by the atoms or particles or spheres and about 26% of the space remains empty. Thus तर हे आपल्याला अशा पद्धतीने